रात्री अचानक जयला जाग येते, कोणीतरी त्याच्या पायावर स्पर्श करत आहे असं त्याला जाणवते. पण तो काहीच उत्तर देत नाही, असा भासवतो की तो झोपला आहे. स्मिताला हे बघून जोश आला. तिने नंतर हात त्याच्यावर फिरवायला लागली. जयने विचार केला की हे सगळे चुकीचे आहे. पण त्यालाही एका प्रकारे आनंद येत होता, तर त्यानेही जे चालू आहे ते तसेच होऊ दिले. तिने नंतर हात फिरवायला लागली. स्मिताने लवकरच सगळी हद्द पार केली आणि ते सगळे करून बसली. जयनेही तिला पूर्णपणे साथ दिली. 3 दिवसात त्यांनी सगळ्या प्रकारचे क्रीडाप्रकारांचा अनुभव घेतला. कधी टेबलवर तर कधी बाथरूममध्ये, कधी किचनमध्ये तर कधी सोफ्यावर. घरातील एक जागा त्यांनी सोडली नव्हती. असं वाटत होते की खूप जन्माचे प्रेम बाकी होते आणि या 3 दिवसात त्यांना ते पूर्ण करायचे होते, तसे ते दोघे करत होते. अजय हा एका यशस्वी कंपनीचा मालक आहे. त्याचे रोजचे दिवस कामाच्या गडबडीत आणि निर्णय घेण्यात जातात. तो आपल्या व्यवसायात तंत्रज्ञान, मार्केटिंग आणि संघटन यावर लक्ष केंद्रित करतो. अजय खूप व्यस्त असतो, पण घरी येताना स्मितासाठी नेहमी तिच्या आवडीचा एखादा गोड पदार्थ किंवा लहानशी भेट आणतो. स्मिता गृहिणी असून ती घराची सगळी जबाबदारी व्यवस्थित सांभाळते. स्वयंपाक, घरकाम आणि मुलांच्या अभ्यासाची काळजी घेण्याबरोबरच ती अजयच्या आरोग्याची आणि आहाराचीही विशेष काळजी घेते. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायची आवड आहे. त्यामुळे अजयच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांनाही तिच्या हाताचे डबे खूप आवडतात. स्मिता ही साधेपणातही अप्रतिम सुंदर दिसणारी स्त्री आहे. तिच्या सौंदर्याची एक वेगळीच सहजता आणि मोहकता आहे. तिच्या व्यक्तिमत्वातली मधुरता आणि सौंदर्य हे तिच्या वागण्यातून, बोलण्यातून आणि स्वभावातून स्पष्ट जाणवतं. तिचा चेहरा मंदस्मिताने नेहमी उजळलेला असतो. गव्हाळ कांती, नाजूक आणि सडपातळ चेहऱ्याच्या रचनेमुळे तिचं सौंदर्य एकदम स्वाभाविक वाटतं. तिचे मोठे, बोलके डोळे प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करतात. त्यामध्ये एक प्रकारची गोडी आणि समजूतदारपणा दिसतो. तिचे केस लांब, मऊसर आणि जरा कुरळे आहेत, जे हलकं मोकळं सोडलेले किंवा सैलशी वेणी घातलेले असतात. ती कोणत्याही कृत्रिम फॅशनपेक्षा नैसर्गिक लुकला अधिक महत्त्व देते. स्मिताच्या हावभावांमध्ये एक सहजता आणि आत्मविश्वास आहे. ती शांत, सौम्य स्वरात बोलते, ज्यामुळे समोरच्याला तिच्या जवळीक आणि आपुलकी जाणवते. तिचं हास्य खूप मोहक आहे आणि तिच्या व्यक्तिमत्वाला अजूनच खुलवतं. स्मिता साधेपणाने पण चोखंदळपणे साडी किंवा सलवार कमीज घालते. हलक्या, नाजूक रंगांच्या कपड्यांमध्ये ती अधिकच आकर्षक दिसते. पारंपरिक भारतीय पोशाखात तिचं सौंदर्य आणखी खुलून येतं. तिचं सौंदर्य केवळ बाह्य रूपातच नाही, तर तिच्या स्वभावातही आहे. तिचा स्वभाव मृदू, समजूतदार आणि प्रेमळ आहे. ती आपल्या कुटुंबासाठी झटणारी, घराला एकत्र ठेवणारी स्त्री आहे. तिच्या स्वभावामुळेच तिचं सौंदर्य अधिक उंचावलेलं जाणवतं. स्मिता ज्या वातावरणात वावरते, तिथे तिच्या साधेपणाचं सौंदर्य लोकांच्या मनात घर करतं. ती कोणत्याही प्रकारच्या कृत्रिमतेपासून दूर असून, तिच्या स्वाभाविक सुंदरतेमुळे ती सगळ्यांचीच आवडती ठरते. तिच्या डोळ्यांत आणि हसण्यात एक प्रकारची जादू आहे, जी लोकांना आकर्षित करते आणि तिच्या व्यक्तिमत्वाचा आदर करायला भाग पाडते. दोघांचा संसार खूप छान चालत असतो. पण अजयच्या कामावरील त्याचा एक कर्मचारी जय, जो पुढे जाऊन स्मिता आणि अजयचा एक चांगला मित्र बनतो, त्यामुळे स्मिताच्या आयुष्यात जे वादळ येणार असतं याची तिला कल्पना नव्हती. चला आता बघूया पुढे काय होतं. एका संध्याकाळी अजय घरी येतो, तेव्हा तो खूप थकलेला असतो. स्मिता त्याला हसत स्वागत करते आणि विचारते, आज दिवसभर कसा गेला? अजय थोडा हसून म्हणतो, कामाचा खूप ताण होता, पण तुझ्या चेहऱ्यावरचं हसू बघितलं की सगळं विसरायला होतं. स्मिता त्याच्यासाठी गरम गरम चहा आणि नाश्ता आणते. दोघंही गॅलरीत बसून गप्पा मारत असताना अजय स्मिताला सांगतो, तुझ्या मदतीशिवाय हे सगळं शक्य झालं नसतं. तू घर सांभाळतेस म्हणूनच मी बाहेर इतकं काम करू शकतो. अजयच्या ऑफिसमध्ये अनेक कर्मचारी काम करत असले तरी जय हा त्याचा अतिशय विश्वासू कर्मचारी असतो. जयने कंपनीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून अजयसोबत काम केलं आहे, त्यामुळे अजयच्या व्यवसायातील अनेक चढ-उतारांचा तो साक्षीदार आहे. जय मेहनती, प्रामाणिक आणि समस्यांवर चपळाईने उपाय शोधणारा आहे. अजय त्याच्यावर नुसताच विश्वास ठेवत नाही, तर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपवतो. एका महत्त्वाच्या क्लायंटसोबतचा प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात असतो. अजयला अचानक एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी दुसऱ्या शहरात जावं लागतं.
आणि जयवर प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवतो. अजय जयला म्हणतो, जय, हा प्रोजेक्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी नसताना सगळं नीट सांभाळशील याची मला खात्री आहे. जय नम्रतेने उत्तर देतो, सर, तुम्ही निर्धास्त राहा. सगळं व्यवस्थित पूर्ण होईल. काम सुरू होतं आणि जय स्वतः टीमसोबत काम करत असतो. काही अडचणी येतात, पण जय शांतपणे सगळ्यांशी चर्चा करून त्या सोडवतो. त्याची नेतृत्वशैली आणि धीरामुळे टीमला आत्मविश्वास वाटतो. अजय दुसऱ्या दिवशी ऑफिसला परततो, तेव्हा जय आणि टीमने प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केलेला असतो. क्लायंट देखील खूप समाधानी असतो. अजय हसून जयला म्हणतो, तुझ्यामुळे मला हे सांगण्याचा अभिमान वाटतो की आपण हा प्रोजेक्ट उत्तम प्रकारे पूर्ण केला आहे. जय विनम्रपणे उत्तर देतो, सर, हे तुमचं आणि टीमचं मार्गदर्शन आहे. मला फक्त ते पुढे नेण्याची संधी मिळाली. अजय जयला घरी नेतो, त्या प्रसंगाने त्यांच्या नात्यात अजूनच आपलेपणा निर्माण होतो. एका शनिवार संध्याकाळी अजय जयला विचारतो, जय, तू कधी आमच्याकडे आलासच नाहीस. आज संध्याकाळी आमच्यासोबत वेळ घालवायला येत नाहीस का? जय सुरुवातीला संकोच करतो, पण अजयच्या आग्रहामुळे तो तयार होतो. तो घरी पोहोचल्यावर स्मिता त्याचं मनापासून स्वागत करते. आत या, जय. अजय नेहमी तुमचं कौतुक करत असतो. आज तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, स्मिता हसून म्हणते. जय लाजत उत्तर देतो, धन्यवाद, मॅडम. अजय सरांचं मार्गदर्शन मला नेहमी प्रेरणा देतं. तिघं गॅलरीत चहा आणि नाश्ता घेत गप्पा मारत बसतात. जय ऑफिसमधल्या काही गंमतीशीर आठवणी सांगतो, ज्यावर सगळेच खळखळून हसतात. स्मिता त्याच्या साधेपणाने प्रभावित होते. स्मिता विचारते, जय, तुमचं कुटुंब कुठे असतं? जय सांगतो, मी इथे एकटाच राहतो. माझं कुटुंब गावी आहे. पण अजय सरांसोबत काम करताना मला कधीच एकटं वाटलं नाही. हे ऐकून स्मिता म्हणते, मग आजपासून आमचं घरसुद्धा तुमचं आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या. अजयही हसून म्हणतो, हो, स्मिता अगदी बरोबर बोलते. आता तू फक्त कर्मचारी नाही तर आमच्या कुटुंबाचाच भाग आहेस. त्या संध्याकाळी जय, अजय आणि स्मिताची एक वेगळीच मैत्री निर्माण होते. स्मिता कधी कधी जयसाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवते आणि ऑफिसला पाठवते. जयसुद्धा अजयच्या कामांव्यतिरिक्त स्मितालाही कधी मदत लागली तर तो तत्परतेने पुढे येतो. एकदा स्मिताला बाजारातून मोठं सामान आणायचं असतं, पण अजय ऑफिसच्या कामात गुंतलेला असतो. जय हे ऐकतो आणि स्मिताला म्हणतो, मॅडम, तुम्ही काळजी करू नका. मी सगळी सामानाची व्यवस्था करतो. स्मिता त्याच्या मदतीने भारावून जाते आणि अजयला सांगते, जय फक्त तुमचा कर्मचारी नाही, तो आमचं कुटुंबच आहे. या तिघांच्या नात्याने ऑफिसच्या चौकटीबाहेर एक कुटुंबासारखं रूप घेतलं. जय आणि स्मिता यांच्या वाढत्या मैत्रीसंबंधांची कथा सूक्ष्म आणि गुंतागुंतीची असू शकते, जिथे त्यांचं नातं परस्पर स्नेह, आदर आणि विश्वासावर आधारित असतं. पण कधी-कधी हे नातं अजयच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनू शकतं, विशेषतः जर तो काही बदल जाणवत असेल. जय आता अजयच्या घरात वारंवार येत असतो. स्मिताला जयसोबत बोलायला आवडतं कारण जय तिला अजयच्या ऑफिसमधल्या गोष्टींचा आणि कामाच्या जगाचा वेगळा दृष्टिकोन सांगतो. स्मिता कधी कधी म्हणते, जय, तुम्ही अजयला खूप मदत करता. मला वाटतं की तो तुमच्याशिवाय इतक्या यशस्वी होऊ शकला नसता. जय हसत उत्तर देतो, मॅडम, सरांची मेहनतच त्यांना इथे आणली आहे. मी फक्त त्यांचा छोटासा आधार आहे. स्मिता आणि जयच्या गप्पांमध्ये कधी कधी ती तिच्या वैयक्तिक स्वप्नांची आणि अजयसोबतच्या आयुष्यातल्या गोष्टींची चर्चा करते. जय तिला शांतपणे ऐकतो, तिला आधार देतो आणि तिच्या मतांचा सन्मान करतो. अजय सुरुवातीला जय आणि स्मिताच्या मैत्रीबद्दल खुश असतो. त्याला वाटतं की जयच्या उपस्थितीने स्मिता एकटी राहत नाही. पण जसजसा वेळ जातो त्याला काही गोष्टी खटकू लागतात. तो बघतो की जय घरी आल्यावर स्मिता अधिक उत्साही वाटते आणि ती त्याच्याशी जास्त बोलते. एका दिवशी अजय घरी लवकर येतो आणि जय आणि स्मिताला गॅलरीत हसत बोलताना पाहतो. त्याच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते, पण तो त्याचा राग व्यक्त करत नाही. अजय एक दिवस स्मिताशी बोलतो, स्मिता, मी लक्षात घेतलं आहे की तू आणि जय खूप वेळ एकत्र घालवत आहात. मला काही वाईट वाटत नाही, पण कधी कधी मला असं वाटतं की तू त्याच्याशी जास्त उघडपणे बोलतेस. स्मिता आश्चर्याने उत्तर देते, अजय, तुझ्या मनात अशी शंका येते? जय फक्त चांगला मित्र आहे.
त्याच्यासोबत बोलताना मला आनंद मिळतो कारण तो माझं ऐकतो आणि माझ्या मतांचा आदर करतो. अजय थोडासा शांत होतो, पण तो स्वतःला विचार करतो. माझ्या व्यस्ततेमुळे स्मिताला काहीतरी कमी वाटत असेल का? अजय एका महत्त्वाच्या कामानिमित्त आठवडाभरासाठी दुसऱ्या शहरात गेला असतो. त्याच्या जाण्याच्या दुसऱ्या दिवशीच स्मिताला ताप येतो आणि ती अशक्त वाटू लागते. घरात तिची देखभाल करण्यासाठी कोणीच नसल्याने ती स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करते. जयला ऑफिसमध्ये या गोष्टीची माहिती मिळते. तो ताबडतोब स्मिताला फोन करून विचारतो, "मॅडम, तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही डॉक्टरांना दाखवलं का?" स्मिता थकलेल्या आवाजात उत्तर देते, "जय, मला फक्त थोडा ताप आहे. काळजीचं काही कारण नाही." अजयला सांगायचं नाही. तो चिंतेत येईल. जय तिच्या बोलण्यातून तिची अवस्था ओळखतो आणि लगेचच तिच्या घरी जायचं ठरवतो. जय स्मिताच्या घरी पोहोचतो आणि बघतो की ती खूप अशक्त झालेली आहे. तिच्या चेहऱ्यावर तापाचे लक्षण स्पष्ट दिसत असतात. तो तिला विचारतो, "मॅडम, तुम्ही एकटी असताना स्वतःची काळजी घेत नाही का? मी आहे इथे." आधी डॉक्टरांना बोलवतो. तो डॉक्टरांना बोलावतो आणि औषधं घेऊन येतो. स्मिता आधी थोडी संकोचते, पण जयच्या आपुलकीमुळे तिचा त्रास हलका होतो. जय तिच्या जेवणाची आणि वेळेवर औषधं घेण्याची व्यवस्थित काळजी घेतो. अजय जेव्हा स्मिताला फोन करतो, तेव्हा ती त्याला आपली तब्येतीबद्दल सांगत नाही, पण जय अजयला सगळं सांगतो. "सर, मॅडम आजारी आहेत. पण काळजी करू नका, मी इथे आहे आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेतोय." अजय थोडा चिंताग्रस्त होतो, पण त्याला जयच्या विश्वासू स्वभावामुळे दिलासा वाटतो. अजयला जाऊन 1 ते 2 दिवसच झाले असतात. त्याला यायला अजूनही 4 ते 5 दिवस आहेत. तर तो जयला विनंती करतो की, "मी येईपर्यंत तू स्मितासोबत आमच्या घरीच राहा." जय पहिले नाही बोलतो, पण नंतर अजय त्यावर थोडा दबाव टाकतो तर तो तयार होतो. जय स्मिताला सांगतो, "अजय सरांनी मला इथे तुमच्यासोबत थांबायला सांगितले आहे." स्मिता हे ऐकून खूप खुश होते. कारण आता तिला अजयपेक्षा जास्त जयची सवय झालेली असते. जय आणि स्मिता यांच्यात एवढ्या दिवसात खूप चांगली मैत्री झालेली असते. पण कधी त्यांनी एकमेकांना दुसऱ्या कुठल्या नजरेने पाहिलेलं नसते. पण त्या दिवशी जे होता ते दोघांसाठी नवीन आणि आनंददायी असते. जय त्या दिवशी स्मिताच्या घरी राहतो. रात्री दोघे जेवण करतात आणि झोपायची तयारी करतात. जय स्मिताला बोलतो की मी बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपतो. स्मिता त्याला बोलते, "ठीक आहे." दोघे आपापल्या जागेवर झोपतात. दुसऱ्या दिवशी अजयचा फोन जयला येतो. अजय त्याला सांगतो की आज तू ऑफिसला जाऊ नको. तू घरी थांबून स्मिताची काळजी घे. जय त्याला होकार देतो. जय आणि स्मिता घरी बसून गप्पा मारत असतात. स्मिता बोलता बोलता त्याला त्याच्या घरच्या लोकांबद्दल विचारते. तो तिला सगळे सांगतो. असाच करत दिवस संपतो. रात्री स्मिताला परत ताप येतो. जय डॉक्टरला फोन करून सांगतो तर ते बोलतात, "ठीक आहे, होईल 2 दिवसात ठीक, औषध चालू आहेत तर." पण स्मिताला ते शांत होण्यापलीकडे असते. ती जयला सांगते, "मला सहन होत नाहीये." मग जय थंड पाण्याच्या पट्ट्या तिच्या डोक्यावर ठेवतो. स्मितालाही हे सगळं बघून जयची ओढ लागते. ती जयबद्दल खूप स्वप्न बघू लागते. "माझा नवरा घरी नाही पण हा किती आपलेपणाने माझी काळजी घेत आहे." ती जयला बोलते, "बस झालं आता, मला ठीक वाटत आहे. आज तू इथेच माझ्या खोलीत झोप, मला रात्री परत बरं नाही वाटला तर तू इथे असावास." जय विचार करतो आणि बोलतो, "ठीक आहे. मी इथे सोफ्यावर झोपतो." पण स्मिता त्याला स्वतःच्या बाजूला झोपण्यास सांगते आणि दबाव टाकते. तर तो झोपतो. दोघेही शांतपणे झोपतात. रात्री अचानक जयला जाग येते, कोणीतरी त्याच्या पायावर स्पर्श करत आहे असं त्याला जाणवते. पण तो काहीच उत्तर देत नाही, असा भासवतो की तो झोपला आहे. स्मिताला हे बघून जोश आला. तिने नंतर हात फिरवायला लागली. जयने विचार केला की हे सगळे चुकीचे आहे. पण त्यालाही एका प्रकारे आनंद येत होता, तर त्यानेही जे चालू आहे ते तसेच होऊ दिले. स्मिताने लवकरच सगळी हद्द पार केली आणि ते सगळे करून बसली. जयनेही तिला पूर्णपणे साथ दिली. ती रात्र त्यानं खूप प्रेम केले. दुसऱ्या दिवशी दोघे सकाळी उठले तर त्या दोघांच्या डोळ्यात काही असे वाटत नव्हते की त्याच्याकडून काही चुकीचे झाले आहे. अजयला यायला अजून 3 दिवस होते. या 3 दिवसात त्यांनी सगळ्या प्रकारचे क्रीडाप्रकारांचा अनुभव घेतला. कधी टेबलवर तर कधी बाथरूममध्ये, कधी किचनमध्ये तर कधी सोफ्यावर. घरातील एक जागा त्यांनी सोडली नव्हती.
असं वाटत होते की खूप जन्माचे प्रेम बाकी होते आणि या 3 दिवसात त्यांना ते पूर्ण करायचे होते तसे ते दोघे करत होते. 3 दिवसांनी अजय आला आणि मग जय आपल्या घरी गेला. त्यानंतर जेव्हा पण वेळ भेटेल जय स्मिताकडे जाऊन आपल्या गरजांची पूर्तता करत होता. तर स्मितही अजयला सांगून जयला घरी काही ना काही कामाने बोलवून आपली गरज पूर्ण करत होती. पण मज्जा तर तेव्हा आली जेव्हा अजयला ह्या सगळ्याबद्दल शंका आली आणि त्याला समजले. तेव्हा त्याने त्यावेळी स्मिता आणि जयला याबद्दल जाब विचारायचा सोडून आपल्या ऑफिसमधील कर्मचारी शीतल सोबत काम केले. आणि दोन्ही बाजूला सगळे आपले आपले काम करत होते. सगळे आपली गरज कुठून ना कुठून पूर्ण करत होते. हे असेच चालू राहिले. तुम्हाला जर अजय आणि शीतलबद्दलची पूर्ण कथा ऐकायची असेल तर सांगा. आम्ही त्यावर पूर्ण कहाणी तुमच्या समोर सादर करू. तोपर्यंत काळजी घ्या. चला भेटूया पुढील कथेमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.